नमस्कार भक्तांनो, थांबा. आज महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगावर काहीतरी अर्पण करणार असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय अजिबात करू नका, कारण एक छोटी चूक आणि संपूर्ण पूजा अपूर्ण ठरते. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. महाशिवरात्रीला शिवलिंगावर काय अर्पण करावे आणि काय करू नये याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओत दिली आहे. आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी आपण पूजा करतो, पण अनेकांना एक प्रश्न असतो, शिवलिंगावर नेमकं काय अर्पण करायचं आणि काय करू नये. आता मी तुम्हाला संपूर्ण स्पष्ट आणि सोप्या भाषेत सांगणार आहे. भक्तांनो, भगवान शिव हे अत्यंत साधेपणाने प्रसन्न होणारे देव आहेत, पण काही नियम पाळणे आवश्यक आहे. आणि ते नियम कोणते आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओमध्ये स्किप करू नका, कारण शेवटी मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे जो शिवजींना अत्यंत प्रिय आहे आणि आपली संकटे दूर करण्यासाठी तो मंत्र खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग पहिल्यांदा पाहूया आपण शिवलिंगावर काय अर्पण करावे. एक म्हणजे पाणी, जल अभिषेक. सर्वात महत्त्वाचं अर्पण करायचं म्हणजे स्वच्छ पाणी. एका पितळेच्या तांब्यात स्वच्छ पाणी घेऊन हळूहळू शिवलिंगावर अर्पण करा. याने मनशांती आणि शुद्धी मिळते. 2. बेलपत्र. 3 पानांचे बेलपत्र शिवांना अत्यंत प्रिय आहे. फाटलेले किंवा किडलेले पान अर्पण करू नये. 3. दूध. थोड्या प्रमाणात दूध अर्पण करू शकता, याचा अर्थ शुद्धता आणि भक्ती. 4. धतुरा आणि बेलपत्र. धतुरा आणि बेलपत्र हे भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे. 5. भस्म विभूती. शिव म्हणजे वैराग्याचे प्रतीक. भस्म अर्पण केल्याने अहंकार नष्ट होतो. तर भक्तांनो, या सांगितलेल्या वस्तू आपण शिवलिंगावर अर्पण करावायच्या आहेत. त्यानंतर आता आपण पाहूया काय अर्पण करू नये. व्हिडिओमध्ये स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, कारण अर्धवट माहिती घेतल्यामुळे पूजा अपूर्ण राहू शकते. तर काय अर्पण करू नये यातील एक म्हणजे तुळशीपत्र. तुळशी ही विष्णू यांना अर्पण केली जाते. शिवलिंगावर तुळस कधीच अर्पण करू नये. त्यानंतर 2. हळद. हळद शुभ मानली जाते, पण ती देवी पूजेसाठी आहे. शिवलिंगावर हळद कधीच लावू नये. 3. तुटलेली किंवा कोमेजलेली फुले. शिवलिंगावर तुटलेली किंवा कोमेजलेली फुले अर्पण करू नयेत. ताजी झाडाची फुलेच अर्पण करावी. 4. शंखातून पाणी. शिवपूजेत शंखातून जल अभिषेक कधीच करू नये. 5. प्लॅस्टिक किंवा कृत्रिम फुले. ही प्लॅस्टिक किंवा कृत्रिम फुले कधीच अर्पण करू नयेत. झाडाची ताजी फुले शिवलिंगावर अर्पण करावी. तर वरती दिलेल्या वस्तू आता आपण शिवलिंगावर कधीच अर्पण करायच्या नाही आहेत. त्यानंतर तुम्हाला मी आता योग्य पूजा पद्धत सांगणार आहे. भक्तांनो, आज महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना प्रथम जल अभिषेक करावा, त्यानंतर दुधाचा अभिषेक करावा आणि त्यानंतर बेलपत्र वाहावे आणि 21 वेळा ओम नमः शिवाय असा जप करावा. तर अशी संपूर्ण पूजा पद्धती आहे. भक्तांनो, भगवान शिव हे भावनेचे देव आहेत. नियम महत्त्वाचे आहेत, पण त्याहूनही महत्त्वाचे आहे श्रद्धा. जर ही माहिती उपयोगी वाटली तर कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव आणि हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून योग्य पद्धतीने पूजा सर्वांना करता येईल. भक्तांनो, आज मी तुम्हाला एक छोटासा महादेवांचा मंत्र सांगणार आहे आणि हा मंत्र भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे. आणि तो मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र. आणि तो मंत्र आहे ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युमुक्षीयमामृतात. भक्तांनो, हा मंत्र आज पूजा झाल्यानंतर 11 वेळा म्हणा आणि प्रार्थना करा, हे महादेवा माझ्या घरावर कृपा ठेवा. आता सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा.